शिरोळ विठ्ठल मंदिर येथे बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल हरिओम विठ्ठलच्या गजरात हजारो भाविकांनी येथील श्री विठ्ठल मंदिरात विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं. आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी मंदिरात रात्री उशिरापर्यंत भाविकांची रीघ लागली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांसह पालखी व दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आषाढी एकादशी निमित्त येथील श्री विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल पांडुरंग भक्त कैवारी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती श्री व सौ नरेंद्र उत्तरवार, श्री व सौ नरेंद्र रावराणे, श्री व सौ ॲडव्होकेट भालचंद्र पाटील यांच्या हस्ते अभिषेक करून महापूजा करण्यात आली. पहाटेपासूनच दर्शनासाठी मंदिरात भाविकांची रीघ लागली होती. येणाऱ्या सर्व भाविकांना देवस्थान ट्रस्टच्या वतीनं खिचडी, केळी, राजगिरा लाडू यासह फराळाचं मोफत वाटप करण्यात आलं. सायंकाळी टाळ मृदंगाचा गजर आणि विठू नामाचा जागर करीत विठ्ठल मंदिरातून पालखी आणि दिंडी सोहळ्याचं प्रस्थान झालं. शहरात नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. नागरिकांनी या दिंडीचं उत्साहात स्वागत केलं. रात्री कीर्तन संपन्न झालं. आषाढी एकादशी सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी श्री विठ्ठल पांडुरंग भक्त कैवारी देवस्थान ट्रस्टचे रावसाहेब देसाई, शशिकांत देसाई, राजकुमार देसाई, जयसिंगराव देसाई, यशवंत उर्फ बंटी देसाई, धनाजीराव देसाई, विश्वजित देसाई, पृथ्वीराज देसाई, धीरज देसाई, यशोधन देसाई, गुरुदत्त उर्फ टिलू देसाई यांच्यासह वारकरी संप्रदाय व नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी. विठ्ठल रखुमाईचं मंदिर आमचे भाऊसाहेब देसाई यांनी जवळजवळ 80 ते 85 वर्षापूर्वी बांधायला घेतलं आणि बांधत असताना 7 वर्षे बांधकाम या मंदिराचं चालू होतं. त्या मंदिराला त्यावेळच्या काळामध्ये 75,000 रुपये खर्च आला आणि 75,000 रुपये खर्च असताना त्यावेळेला गवंड्याला 2 पैसे आणि गड्याला 1 पैसा अशी हाजरी असताना त्यावेळेला 75,000 रुपये खर्च केले. पण आज आम्ही हा कलर आणि कौले घालायला आम्हाला जवळ 15 ते 20 लाख रुपये या ट्रस्टीच्या लोकांनी आणि सगळ्यांनी केलं. या मंदिराची ट्रस्टी स्थापना आहे. एकूण 9 ट्रस्टी आहेत. 9 ट्रस्टीच्या वतीनं हा कारभार बघितला जातो आहे आणि संपूर्ण शिरोळगावच्या एक आराध्य दैवत म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. परवा मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करायच्या वेळेला त्या मूर्तीचा वज्रलेप केला. ह्याची दत्ताची मूर्ती तीसुद्धा त्या ठिकाणी नवीन आणून बसवली. अशा पद्धतीने हे कामकाज चालू असताना या कामकाजामध्ये शिरोळच्या संपूर्ण भाविकांचा फार मोठा सहभाग असतो.